राग येणे हा प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे. आजच्या बदलत्या काळात धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या जबाबदाऱ्यामुळे माणसाला चिडचिड आणि राग येणे साहजिक आहे. परंतु काही लोक असे आहेत ज्यांना लहान लहान गोष्टीवर खूप राग येतो किंवा विनाकारण कोणत्याही व्यक्तीवर राग येतो. तुमच्या बाबतीतही असेच घडते का? जर तुम्हालाही अनावश्यक बाबतीत राग येत असेल तर त्याचे कारण ग्रहदोष देखील असू शकतो. राग हा फक्त वर्तन आणि मनावरील प्रभाव नाही, तर राहू आणि मंगळ दोषामुळे देखील माणसाला जास्त राग येतो. तसेच यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही ग्रहाचे वाईट प्रभाव कमी करून रागावर नियंत्रण मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या ज्योतिषीय उपायाबद्दल, ज्याद्वारे राग कमी करता येणे शक्य आहे. या उपायासोबत करा सूर्यदेवाचे ध्यान. अंथरूण सोडल्यानंतर किमान 15 मिनिट कोणाशी बोलू नका. दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पृथ्वी मातेला नमन करा. यानंतर सर्वप्रथम उजवा पाय जमिनीवर ठेवा. सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाचे ध्यान करावे. यामुळे मन शांत होते. तसेच सोमवारी रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. चंद्राकडे पाहून राग शांत होतो. चंदनाचा अधिकाधिक वापर. तुमच्या आसपास चंदनाचा अधिक वापर करा. तुम्ही टॅम्पलम पावडर, परफ्यूम किंवा अगरबत्ती अशा कोणत्याही स्वरूपात चंदन वापरू शकता. याशिवाय तुम्ही दररोज कपाळावर चंदनाचा टिळा देखील लावू शकता. यामुळे राहू दोषापासून आराम मिळेल. तुमचे मन शांत राहील. त्याचबरोबर रागही कमी होईल. यामुळे मंगळ होईल शांत. जर रागामुळे सुरू असलेले काम बिघडत असेल तर घराच्या पूर्व दिशेला रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा. दैनंदिन जीवनात कमी लाल कपडे वापरावे. हे उग्र स्वभावाचे प्रतीक मानले जाते. तुम्ही पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे निवडा. याशिवाय रोज हनुमान चालिसाचे पठण करावे. यामुळे मंगळ शांत होतो आणि राग कमी होतो. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्योतिष उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला लहान लहान बाबतीत राग येत असेल तर रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांदीच्या अंगठीत किंवा पेंडनमध्ये मोठ्या आकाराचा खरा मोती घाला. चांदी मनाला शांत करते. यासोबत व्यक्तीला चंद्रग्रह शुभ स्थितीत राहील आणि तुम्हाला राग आला तरी तुम्ही त्यावर योग्य नियंत्रण ठेवू शकाल. नामस्मरणाला सोबत करा हे उपाय. आवडते छंद जोपासणे. चित्र काढणे, व्यंगचित्र काढणे, रचनात्मक कार्य करणे, सर्जनशील कार्यात व्यस्त राहणे लाभदायक ठरू शकते. बागकाम करणे, साफसफाई करणे, नामस्मरण करणे यांसारख्या कामामध्ये आपण व्यस्त राहू शकतो. संगीत ऐकणे, वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे, ऐकणे, नृत्य करणे, अभिनय करणे, मूर्तिकार करणे यांसारखी कामे आपण करू शकतो. रागावर नियंत्रण मिळवण्यास आपण जीवनात मोठे यश संपादन करू शकतो.